आत्तापर्यंत आपण पाहिलं, पंकज आणि कीर्तीमध्ये वाद होऊ लागले होते. त्या वादाची सुरुवात कशामुळं झाली होती हे ऐकण्यासाठी या आधीचा भाग जरूर ऐका. पाहूया पुढे कथेचा अंतिम भाग. कथेचं नाव आहे साठवणूक. ते शेविंग किट, शेविंग जेल दोन दोन ठेवलेले आहेत. एक तुझ्या बाबांना देऊन दे, कीर्ती म्हणाली. अगं, माझं दुकानात जाणं होत नाही सारखं, म्हणून मी आणून ठेवलेत ना, पंकज चिडत म्हणाला. अरे जाशील ना दुकानात, एवढं काय त्यात? सध्या दोन दोन आहेतच की. एक देऊन दे, कीर्ती म्हणाली. एवढे महागडे, पंकज म्हणाला. म्हणजे स्वस्त असतेस तर दिले असते का? कीर्ती रागातच आत निघून गेली. पंकज आणि कीर्ती दोघं नवरा बायको. शर्विल आणि सान्वी त्यांचे मुलं. पंकज नोकरीनिमित्त शहरात राहत होता. त्याचं गाव शहरापासून तासाभराच्या अंतरावरच होतं. गावी त्याचे आईवडील राहत होते. दुसऱ्या दिवशीचा रविवार होता म्हणून दोघेजण गावी जाणार होते. गावी पंकजची बहीण माहेरी आलेली होती. तिचीही भेट होईल, तसंच आईवडिलांची भेट होईल म्हणून दोघंजण दुसऱ्या दिवशी निघणार होते. आज कधी नाही ते पंकज कीर्तीला आवरासावर करू लागत होता. घर आवरताना त्यानं बरंच सामान आईला द्यायचं म्हणून बाजूला काढलं होतं. दुसऱ्या दिवशी सगळे पंकजच्या घरी गेले आणि परत संध्याकाळी आले होते. पंकज एकतर पैसे दे किंवा क्रेडिट कार्ड दे, थोडं सामान आणायचं आहे. गावावरून परत आल्यावर 2 आठवड्यांनी पंकज ऑफिसला जाताना कीर्ती त्याला म्हणाली. पंकजही काहीच न बोलता क्रेडिट कार्ड देऊन गेला. दुपारी मुलं शाळेतून आल्यावर कीर्ती दुकानात गेली. घरासाठी लागणारं सामान तिनं विकत घेतलं. बिल पे केलं आणि घरी आली. हे काय ग, 15,000 बिल केलंस? ऑफिसमधून घरी आल्या आल्या पंकज कीर्तीला म्हणाला. अरे सामान घेतलं थोडं, कीर्ती म्हणाली. आता कसलं सामान? पंकजनं विचारलं. असंच भांड्याची साबणं, कपड्याची साबणं, ट्रॉली बॅग वगैरे. भांड्यांचे साबणं? एवढे मोठे आणून ठेवले होतेस ना तू? पंकज म्हणाला. हो, त्या दिवशी तू नेमके 2-2 साबणं घरात ठेवलेस आणि बाकी सगळे तुझ्या आईला दिलेस. अगदी फ्लोअर क्लीनर, कपड्याची साबणं, टूथपेस्टही दिलंस, कीर्ती म्हणाली. म्हणून मग काय तू माझी जिरवायसाठी एवढे कपड्याचे साबणं घेतलेस? पंकज म्हणाला. नाही रे, फक्त साबणं नाही घेतले, बॅगही घेतली. बॅगच 12,000ची झाली. तुला म्हटलं होतं ना मला बॅगची गरज आहे.
मी ती बॅग जेव्हा स्वस्त होती तेव्हा घेऊन ठेवली होती. तू मात्र ती तुझ्या बहिणीला द्यायला लावलीस. कीर्ती म्हणाली. ठीक आहे, माझ्या बहिणीला दिलेलं एवढं काढायची गरजच नाही. नुसतं साठवायची सवय लागलीये तुला, पंकज म्हणाला. तुझ्या बहिणीला दिलं म्हणून काढत नाहीये पंकज. संसार मीही करते माझा. तू मला महिन्याचे ठरलेले पैसे देतो. त्यातून मी किराणा, दूधवाला, भाजीवाला सगळा खर्च करते. होलसेल मार्केटला जाऊन सगळं सामान स्वस्तात घेऊन येते. कधी एखाद्या वेळेला वाण सामानात सामान कमी आणलं की हे साबण वगैरे मी आणून ठेवते. ऑफर असतात तेव्हा वस्तू स्वस्त मिळतात. तेव्हा काही वस्तू घेऊन ठेवत असते. 4 पैसे कमवत नसले तरी 2 पैसे वाचवत असते. आता कोणतीच ऑफर सुरू नाहीये दुकानांमध्ये. लग्नसराई सुरू आहे तर बॅग वगैरे महाग झाल्यात. तू मात्र तुझ्या घरी गरज नसतानाही फक्त तुझा मोठेपणा दाखवण्यासाठी वस्तू नेऊन ठेवल्यास. बोलता बोलता कीर्तीचा आवाज क्षीण झाला होता. दिलं एवढं तर काय झालं? तू पण विनाकारण साठवणूक करतेसच ना? पंकज म्हणाला. साठवणूक फक्त वस्तूंचीच नसते, विचारांची, स्वप्नांची आणि इच्छेचीही असते. किती दिवसापासून मला तशी बॅग घ्यायची होती. तूच दिलेल्या पैशातून पैसे वाचवून मी ती बॅग घेतली होती. त्यातही त्या बॅगवर 5,000 रुपये वाचवले होते. तू आणलेली साडी मला माझ्या वाढदिवसाला नेसायची होती. म्हणून ती तयार केली नव्हती. तुझ्यामुळं मात्र ती द्यावी लागली. तू घेतलेली साडी मी नेसली काय किंवा तुझ्या बहिणीनं नेसली काय, एकच गोष्ट असा विचार मी केला होता. पण त्या विचाराचीही किंमत काहीच राहिली नाही. कीर्तीचा आवाज रडवेला झाला होता. म्हणजे? पंकज म्हणाला. काही नाही, जाऊ दे, कीर्ती म्हणाली. सांग ना, काय झालं? ताईला आवडली नाही का ती साडी? ती तसं म्हणाली असती तर परत आणायची असती ना? पंकज म्हणाला. नाही, जाऊ दे, तुला कधी कळणारच नाही. त्याहीपेक्षा तुला त्याचं काही महत्त्व वाटणार नाही, कीर्ती म्हणाली. हे बघ कीर्ती, नीट सांग, पंकज म्हणाला. त्या दिवशी गावी गेलो होतो तर दुपारी मी, आई आणि ताई आतल्या खोलीत जरा पडलो होतो. त्या दोघींना वाटलं की मला झोप लागलीये. तेव्हा ताई आईला म्हणाल्या की त्यांच्या जावेच्या मुलीचं लग्न ठरलं आहे. तेव्हा ती बॅग लग्नाचं गिफ्ट म्हणून देऊन देतील आणि तू दिलेली ती साडी त्यांच्या जावेला आहेरात देऊन देतील. आपल्या घरात पसारा नको म्हणून तू साबणं वगैरे इकडं आणून टाकलीस असं आई म्हणत होत्या. तुझ्या बहिणीला आपण दिलेली साडी त्या कधीच नेसत नाहीत. हे जर माझ्या भावांनी मला दिलं असतं तर मी किती अभिमानानं मिरवलं असतं. कीर्तीनं डोळ्यातलं पाणी पुसलं.
साठवणूक करते रे मी. जे जिथं स्वस्त मिळतं ना ते तिथून घेऊन येते. आपल्या संसारासाठी 4 पैसे वाचवायला बघते. त्याच वाचवलेल्या पैशातून मी घरातल्या वस्तू घेते. कधी गरज पडली तर तुलाही त्यातलेच पैसे देते. तूच आठव, तू दिलेल्या पैशांव्यतिरिक्त मी तुला किती वेळा पैसे मागते? आज मागितले मी. किती दिवसांनी मी तुला असे पैसे मागितले? आठवते का? तुझ्या बहिणीला, आईला वस्तू द्यायला मला काहीच प्रॉब्लेम नाही. मी एवढ्या हौसेनं घेतलेली बॅग दुसऱ्याला गिफ्ट म्हणून जाणार. तोही ती बॅग गिफ्ट आलीये म्हणून तिरस्कारानं वापरणार. तू आवडीनं आणलेली माझ्यासाठी साडी तिसऱ्याच बाईच्या अंगावर असणार. आणि त्यातही ती आहेरावर आलीये म्हणून त्यात हेवे दावे असणार. वस्तूंच्या साठवणुकीला किंमत नसेलही, पण त्या वस्तूंशी निगडीत असलेल्या माझ्या भावनांच्या साठवणुकीचं काय? तूच विचार कर. कीर्ती बोलून आतल्या खोलीत गेली. सॉरी. पंकज तिच्या मागं आला. मला जराही कल्पना नव्हती की हे असं काही असेल. खरंच तुझं म्हणणं अगदी योग्य आहे. भावनांच्या साठवणुकीची किंमत नसतेच. त्या अमूल्य असतात. माफ कर मला. इथून पुढं मी तुला कुणालाही काहीच द्यायचा आग्रह करणार नाही, पंकज म्हणाला. आणि कीर्ती तिथून निघाली. अगं, कुठं चाललीस? पंकजनं तिला विचारलं. माझ्या प्रेमाच्या साठवणुकीसाठी चहा करायला, कीर्ती म्हणाली. आणि आपोआपच दोघांच्या चेहऱ्यावरही हास्याची लकेर उमटली. कशी वाटली कथा? कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच मनाला भावणाऱ्या कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.